आज एवढे का खुश? अगं मी आहे ना आज अशा ठिकाणी जाऊन आलोय की तिथे जोही जाणार ना तो खूप पॉझिटिव्ह होऊन येणार. त्याच्या आतली जेवढीही निगेटिव्हिटी असेल ना ती जागा ती खेचून घेते. अच्छा, अशी कुठली जागा आहे सांगा बरं? मी तुला बोलू नये तर तुला तिथे घेऊन जातो. चल. हे काय? हे तर मंदिर आहे. इथे काय असं वेगळं? अगं एक वेळेस तू आत तर चल, मग मला तूच सांगशील की आत काय वेगळे. अहो, हे पाणी कुठून येते? अरे हेच तर ते वैशिष्ट्य आहे. आणि याला पाणी नाही, याला शिवजल बोलतात. तुला याला थोडक्यात सांगतो, ऐक की हे जल केदारनाथवरून वाहत वाहत येते आणि दिवसाला इथून 400 लिटर इतकं पाणी याच्यामधून पडून जमा होत असते. इतकंच नाही, मग इथे कितीही ऊन असो किंवा कितीही पाऊस असो, या जलाची पात्रता कधीच कमी होत नाही. ती असते तेवढीच असते. आणि तुला माहिती का, हे एक सायंटिफिकली प्रूव्हन ऊर्जायुक्त जल सुद्धा आहे. एक मिनिट. ह्याचं मी बऱ्याचशा लोकांकडून ऐकलं आहे. हे तेच आहे का? ह्याच्याने थायरॉइड, बीपी, शुगर, कॅन्सर सारखे आजार बरं होऊ शकतात. हो, अगदी बरोबर नाही. खरंच हा मला खूप छान